सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी डोक्यात 2 गोळ्या झाडून आत्महत्या केली. सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोफिजियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या घरी बाथरूममध्ये डोक्यात 2 गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरातील मोदी परिसरात घडली. डॉक्टर वळसंकर यांनी गोळ्या झाडून घेतल्याचं ऐकून सर्वांच्याच तोंडात शॉकिंग हा शब्द होता. आत्महत्येचं कारण अजून अस्पष्टच आहे, परंतु कौटुंबिक वादातून त्यांनी असं टोकाचं पाऊल उचललं असावं अशी चर्चा सोलापुरात पसरली आहे. या घटनेसंदर्भात सदर बाजार पोलीस तपास करत आहेत. दरम्यान याबाबतची अधिक माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे. प्राथमिक माहिती असा आहे, काल रात्री सुमारे 8:30 ते 9 दरम्यान डॉक्टर शिरीष पद्माकर वळसंकर यांनी त्यांच्या स्वतःच्या लायसन्स्ड फायरआर्मनी गोळी घालून आत्महत्या केल्या अशा प्रथम माहिती मिळालेला आहे आणि त्यावर सदर बाजार पोलीस स्टेशनला एडी दाखल करून पुढील तपास चालू आहे. ते जे प्रोफेशनली तपासाचा भाग आहे ते सर्व आता पार पाडण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास चालू आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची पाहणी केली. त्यावेळी बाथरूममध्ये रक्त पडलेलं होतं. लहान पिस्तूल बाजूला पडलं होतं. त्यांनी स्वतःवर झाडलेल्या 2 गोळ्या देखील पोलिसांना तिथंच मिळाल्या. 2 गोळ्या आरपार झाल्या आहेत. पोलिसांनी रक्ताचे नमुने, बंदूक, गोळ्या अर्थात पुंगळ्या जप्त केल्या आहेत. पोलिसांनी मोबाईल देखील जप्त केला आहे. दरम्यान अधिक माहिती हृदयरोग तज्ज्ञ सिद्धांत गांधी यांनी दिली आहे. कार्डिओलॉजिस्ट म्हणून वळसंकर हॉस्पिटलला मागच्या 4-5 वर्षापासून आहे. सरांबरोबर मी 4-5 वर्षापासून रोज भेटतो आहे किंवा त्यांच्याबरोबर नवीन गोष्टी शिकतो आहे. तर त्याच्यामुळं माझ्यासाठी हे पर्सनल वैयक्तिक लॉस होता, कारण मी आणि माझ्यासारखे हजारो डॉक्टर सरांनी घडवले आहेत. पेशंट आणि पेशंटचे बद्दलची केअर, निदान याच्याबद्दलची सर्व्हिस हा वेगळा पार्ट झाला, पण आमच्या डॉक्टर फ्रॅटर्निटीसाठी, कम्युनिटीसाठी हा मोठा लॉस आहे. रोज तिथे गेल्यानंतर, रोज सरांशी भेटल्यानंतर रोज आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळत होतं, नवीन पेशंट पाहायला मिळत होते. प्रॅक्टिस कशी करायची, सुरुवातीला जे माझ्यासारखी लोक आहेत ज्यांना नवीन आहेत या फील्डमध्ये, ज्यांना मेडिकल बॅकग्राऊंड नाही आहे, अशासारख्या हजारो डॉक्टरांना सरांनी घडवलं आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या उपचारार्थ 2 हृदयरोग तज्ज्ञ, कार्डिओलॉजिस्ट टीम, न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, भूलतज्ज्ञ, ॲनोलॉजिस्ट, 8 ते 10 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत होती. डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या शरीरानं 1 तासात कोणताही रिस्पॉन्स न दिल्यामुळे त्यांना मृत घोषित करावं लागलं. डॉक्टर शिरीष वळसंकर यांना गोळी लागली, त्यानंतर मेंदूतून मोठ्या प्रमाणात इजा झाल्यानं रक्तस्राव झाला होता. डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या बाबतीत डॉक्टर गांधी यांनी आठवणी जागवल्या. वैद्यकीय क्षेत्रात कामाबरोबरच डॉक्टर वळसंकर यांनी वैमानिक म्हणून मोठं काम केल्याचं त्यांनी सांगितलं.